नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत RSवर परफेक्टपणे बाईंग कसं करणार आहोत. याच्यामधली आज आपण जबरदस्त स्ट्रॅटेजी घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की तुम्हाला ट्रेडिंगमध्ये चांगल्या पद्धतीने सक्सेस व्हायचं असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्रॉफिटमध्ये येणारे व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण फक्त आणि फक्त एनालिसिस करणार आहोत. RSनुसार बाईंग कशी होते. चला मित्रांनो, वेळ न घेता आता पहा मित्रांनो, इथं 60च्या वर RS आहे आपला. हा इथं 60च्या वर RIS आहे आपला. हा काही मोमेंटम कशी दिली गोल्डनी. हा आपला गोल्डचा चार्ट आहे आणि हा 15 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे. आपल्याला काय करायचं, RS ज्यावेळेस 60 आणि 40च्या मध्ये RS असेल त्यावेळेस नो बाय नो ट्रेड. इथं आपल्याला बाय करायचा चान्स नव्हता मित्रांनो. एका रेंजमध्ये मार्केट गेलं, एकाच रेंजमध्ये मार्केट होते तर याच्यामध्ये नो ट्रेड. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा मोबाईल ॲव्हरेज लावता किंवा इंडिकेटर लावतात त्याच्यावर प्राईस असेल त्यावेळेस तुम्ही बाय साईडला चांगल्या पद्धतीने मोमेंटम कॅप्चर करू शकतात. पहा मित्रांनो, इथं RS आपला 60च्या वर आहे आणि मोमेंटम पण आपल्या मोबाईल ॲव्हरेजच्या वर आहे. आम्ही काय करतो मग, आम्ही ह्याचं कॉम्बिनेशन RSचं आणि याचं कॉम्बिनेशन करून आम्ही ट्रेड पंच करतो आणि आम्ही 500 ते 1000 पिपचं टार्गेट पंच करतो. येस, बघू आणि मोमेंटम कसे भेटतात आपल्याला. आपण थोडं ॲनालिसिस करू, कारण की ज्यावेळेस आपण ॲनालिसिस परफेक्टपणे करतो त्यावेळेस आपल्याला कळून चुकतं की बाबा कुठंतरी आपण चुकतो आहे. मार्केट एवढं सोपं नाही मित्रांनो आणि तेवढं अवघड बी नाही, पण त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आज आपण त्या थेऱ्या पाहणार आहोत. मार्केटमध्ये चुका झाल्यानंतर आपण खूप लॉसमध्ये जातो. आता आपल्याला लॉस नाही तर आपल्याला प्रॉफिटमध्ये यायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि लास्टपर्यंत पहा. मी थोडं पाठीमागे येतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. पहा मित्रांनो, आता इथं सेलसाठी RS 40च्या खाली आहे. ही मोमेंटम भेटली आपल्याला. येस, म्हणजे छोटे छोटे मोमेंटम आपल्याला कॅप्चर करता आले पाहिजे. हा इथून RS आहे. हा पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हा तुटला आणि एक मोठी मोमेंटम भेटली आपल्याला. सेल साईडला एक मोमेंटम भेटली. हे RS ही आपल्या 40च्या खाली आहे. हे दोन्हीचे कॉम्बिनेशन आलं का त्यावेळेस कमीत कमी आपल्याला 15 मिनटं 20 मिनटं 30 मिनटं थांबता आलं पाहिजे. मार्केटमध्ये जो आपण मार्केटला पैसा देत नाहीत तोपर्यंत मार्केट आपल्याला पैसा देत नाही. पण ज्यावेळेस आपला सेटअप परफेक्ट असेल ना त्यावेळेस आपल्या सेटअपमध्ये मार्केट बसलं तर चांगल्या पद्धतीने आपण अर्निंग करू शकतो. इथं पहा मित्रांनो, इथं पण जबरदस्त मोमेंटम दिली होती ह्याच्यामध्ये आणि इथं पण एक जबरदस्त मोमेंटम दिली. पहा मित्रांनो, आता इथं मोहीम ॲव्हरेजच्यावर बरेचसे ट्रेडर काय म्हणतात, 9-12 जेव्हा प्राईस गेली की तुम्ही बाय करा. परंतु इथं RS 40 आणि 50च्या मध्ये 60च्या मध्ये आहे तर प्राईस काय आहे, एका रेंजमध्ये आहे. ट्रेड दिला पण मोठा ट्रेड नाही, छोटा ट्रेड आहे. परंतु हा पहा ट्रेड रफ कॅन्डल. हे असे ट्रेड आपल्याला कॅप्चर करता पाहिजे. हो, नो ट्रेड. इथं ओपनिंगचा दिवस होता, सोडून द्या विषय आणि पाठीमागे जेव्हा आपण पाहू कुठं आणि एखादा ट्रेड भेटतो का नाही आणखीन आपल्या लक्षामध्ये येईल. पहा मित्रांनो, मार्केट एका रेंजमध्ये कसं असतं. जोपर्यंत आपला RS पहा मित्रांनो 40 आणि 60च्या मध्ये आहे तोपर्यंत एक प्राईज कशी एका रेंजमध्ये आहे. म्हणजे जे लोक बाईंग साईडला बसतात त्यांचा SL उडतो आणि जे लोक सेलला बसतात त्यांचे SL उडतो. येस, मग ह्या मार्केटमध्ये नो ट्रेड कसा करायचा तर आपल्याला RS समजून देतो. नो ट्रेड नो बाईंग. पहा मित्रांनो, इथं कशी मोमेंटम बाईंग साईडला आहे आणि आपलं RS ही
60च्या वर निघाला, मग हे मोमेंटम आपल्याला कॅप्चर करता आले पाहिजे. मार्केटमध्ये वेट आणि वॉच करता आला पाहिजे. या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण चांगल्या पद्धतीने केलं तर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आपण अर्निंग करू शकतो, ह्याच्यात काही शंका नाही आहे. चला अनेक पाठीमागं जाऊ आपण. कुठं आणखीन एका ट्रेड भेटतो का भाऊ? पहा मित्रांनो, हे मार्केट इथं हे मार्केट पूर्ण एक रेंजमध्ये, आर एस काय आपला 40 आणि 60च्या मध्ये आहे. आर एस काय म्हणतो? नो ट्रेड, नो ट्रेड, नो ट्रेड, नो ट्रेड, नो ट्रेड. इथं एक रेंजमध्ये प्राईज आहे, नो ट्रेड, नो ट्रेड. पण ज्यावेळेस आर एस 60च्या वर निघाली आणि प्राईज ही आपल्यामुळे मावळीवर निघाली, पहा मित्रांनो, एकदम जबरदस्त ट्रेड कॅप्चर करण्याला. हे 15 मिनटात टाईम फ्रेम, किती मिनटाची टाईम फ्रेम आहे? 15 मिनटाची टाईम फ्रेम आहे. यस, कारण की जोपर्यंत आपल्या आर एस, आर आय एस या सर्व गोष्टी समजून येत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकत नाही. कारण आपल्या साध्या साध्या पद्धतीने पैसा कसा कमवायचा याबद्दलची माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. लॉस नाही तर फक्त प्रॉफिट हा आमचा उद्देश आहे. जर तुम्हाला कायम प्रॉफिटमध्ये राहायचं असेल तर तुम्ही आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला काही विसरू नका. पहा मित्रांनो, इथे एक आर एसनी काय, इथे एक माणूसनी शेलसाठी एक मोमेंटम दाखवली, परंतु आपला आर एस 40च्या खाली निघाला नव्हता आणि इथून रिटेशमेंट दिली. ह्याच्यामध्ये एक रायझिंगमध्ये मार्केट चाललं कमीत कमी 1 ते 1.5 घंटा आणि नंतर एक मोमेंटम बाय साईडला दिली. इथं आपल्याला कळलं होतं मार्केट बाय साईडला जाणार आहे, पण बरेचशी मुलं या ठिकाणी सेल साईडला बसतात. बरेचशी मुलं या ठिकाणी सेल साईडला बसतात आणि खाल्ल्या टार्गेट लावतात. परंतु असं न करता जोपर्यंत हा वेग सुटत नव्हता तोपर्यंत आपल्या सेलसाठी एंट्री नव्हती. येस, हे छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजून येत नाहीत तोपर्यंत आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकत नाहीत. चला अनेक पाठीमागं पाहू आपण कुठे एक मोमेंटम भेटते का नाही. यस मित्रांनो, इथे एक जबरदस्त मोमेंटम भेटलेली. इथं नो ट्रेड होता कारण की इथं 60च्या वर आर एस गेला. बरेचशे मुलाला हे आर एसनी तुम्हाला मार्केटमधून वाचवलं. इथं मार्केटने काय केलं, मोहीम आवृत्तीनुसार सेल दाखवला सगळ्याला. मार्केट सेल साईडला चाललं पण तुमचा आर एस 40च्या खाली नाही तर तुम्ही काय करायचं, वेट आणि वॉच करायचं आणि नंतर तुम्हाला ही 60च्या वर मोमेंटम गेली आणि हा बाईंग साईडला मोठी ऑर्डर पंची भेटली. पहा मित्रांनो, ह्या आर एस 60च्या वर आहे तोपर्यंत मार्केट बुलिश साईडला आहे. पहा जबरदस्त मोठी मोमेंटम होते. कमी कमी $30 मोमेंटम मित्रांनो. किती? $30 मोमेंटम. म्हणजे अशा मोमेंटम आपल्याला कॅप्चर करता आले ना, खूप ह्यूज मिशन आणि खूप आपण भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेडर बनवू शकतो. परंतु काय काय गोष्टी, तिन्ही गोष्टीचा जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये पुढे जात नाही, तोपर्यंत आपण शेअर मार्केटमधून चांगल्या पद्धतीने पैसा रन करू शकत नाही, पैशाची अर्निंग करू शकत नाही. त्यासाठी एक क्वांटिटी घेऊन 2 क्वांटिटी 3 क्वांटिटी हळूहळू स्टेपने आपल्या पुढे जायचं आहे. मार्केटमध्ये किती पिप घ्यायचे ते पण तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. पहिल्या टाईपमध्ये 300 पिप कशी घ्यायची, 250 पिप कशी घ्यायची, 500 पिप कशी पंच करायचे, 1000 पॉईंटचे टार्गेट कसं पंच करायचे, 500 पिपचा टार्गेट का वाईट होतो मित्रांनो. त्यावेळेस आर एस आपला 60च्या वर राहतो ना, त्यावेळेस प्राईस पण आपल्या मोहिमाच्या वर आहे. त्यावेळेस आपल्या 1000 पिप 2,000 पिप मार्केट देत असतं. आता इथं 3000 पिप मार्केटने 3000 पिपचं टार्गेट दिलं. किती? 3000 पिप. पिप म्हणजे 100 पिपचा $1 होतो. म्हणजे असे 3000 पिप मार्केटने लगातार वर दिलं. म्हणजे लक्षात घ्या, आर एस आणि मोहीम आवरेजचं एक कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेडर बनवू शकतात. यस मित्रांनो, आजची ॲनालिसिस कशी वाटली हे तुम्हाला आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत आणण्याचं आम्ही काम करत आहोत. लवकरच लाईव्ह ट्रेडिंगमध्ये एंट्री कशी पंच करायची हे पण दाखवणार आहे. हा सेटअप लावला आहे मी ड्रेल गप्पीचा. या ड्रेल गप्पीनुसार बाईंग कशी करायची, सेलिंग कशी करायची हे पण तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार,
धन्यवाद व्हेरी व्हेरी मच.